म्हणते? काय झालंय? नीट शांतपणे सांग मला. माझं अथर्ववर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे अथर्ववर. या घरात मी फक्त त्याच्यासाठी आलेले, पण बघा ना काय होऊन बसलं. आधी अंबिका आणि मग आता ती मीरा. मीरा पण जवळ आली अथर्वच्या, ज्याच्यासाठी इतकं काही केलं, इतकं काही पणाला लावलं. तो माणूस शेवटी माझा झालाच नाही. आता मीरा, वेदा, अथर्व, गुड हॅपी फॅमिली. मी काय करू इकडे? प्लीज, मी जाते कायमची या घरात. ऐक, नाही मला सांग, तू कुठे जाशील? हा, कुठे जाशील? काय खाशील? जगशील कशी तू? जाईन मी जिथे कुठे माझं नशीब घेऊन जाईल. काय फरक पडतो मॅडम? शेवटी मी अनाथ आहे. ठीक आहे, मी तुझी सोय करते. मी तुला अशा ठिकाणी पाठवते जिथे तुझ्या राहण्याचे खाण्याचे प्रश्न मिटतील. तू इकडून गेलीस ना की मी पोलीस स्टेशनला फोन करते आणि त्यांना सांगते की तू अंबिकाचा खून केलास. नाही मॅडम, मी कशाला अंबिकाला मारू? अंबिका माझी मैत्रीण होती, मी नाही मारलं. तुम्हालाही माहिती आहे मॅडम, आउट हाऊस मध्ये ऍक्सिडेंट झालेला आणि त्यात ती जाळून मरून. तुलाही माहिती आहे आउट हाऊस मध्ये आग लागली नव्हती, ती तू लावली होतीस. म्हणून तू संधी साधून अंबिकाचा खून केलास. एक गोष्ट लक्षात ठेव माया, तू इकडे आलीस तुझ्या मर्जीने, पण जाशील फक्त माझ्या मर्जीने. अथर्व तुझा कधीच होऊ शकणार नाहीये, पण तू जर का इकडून जायचा प्रयत्न केलास, फाशी नक्की. जा, आता शांतपणे जाऊन तुझ्या खोलीत झोपून जा. जातेस ना? अंबिका ताई, अंबिका ताई. मीरा, काय ग हाक मारलीस? काही मदतीची गरज आहे का तुला? अंबिका ताई, अगं मी तुला नव्हते बोलवत. मग मी हे कालचंच नाटक करतेय. अच्छा अच्छा, बर, कर कर. आली आली. हे काय अंबिका ताई, तुम्ही असं रुसून का बसलात? ताई, एकदा तरी बोला ना माझ्याशी. काय आज तुम्ही आमचं तोंड सुद्धा बघणार नाही? आई,
तुला माझी अंबिका आई खरंच दिसते का ग? वेदा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? काल आठवतंय ना काय झालं होतं? हो, मला काल काय झालेलं ते सगळं आठवत आहे. माझ्या चेहऱ्यावर पाणी पडलेलं. पण आई, ती आज सुद्धा आली आहे का ग? हो, ठीक आहे, इथेच तर आहे. ठीक आहे, मी तुला काही प्रश्न विचारते, ते तू तिला विचार आणि मला सांग. कोणते प्रश्न? ते फक्त आम्हा दोघींनाच माहिती आहे. चालेल. बरं, विचार. आई, मला लाडाने काय म्हणायची? हा, अंबिकाताई, तुम्ही वेदाला लाडाने काय म्हणायच्या? बच्चू. काय? अच्छा, काय काय म्हणाली आई? बच्चू. आता नेक्स्ट क्वेश्चन. हा, मी तिला लाडाने काय म्हणायची? अंबिकाताई,